जय जिजाऊ. मी ॲडव्होकेट श्रीरंग दत्तात्रय लाळे, मोहोळ, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी आपल्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठवण्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या याचिकांची बाजू मांडणारे ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे साहेब असतील, सराटे साहेब असतील, सोलापूरचे समन्वयक माऊली पवार साहेब असतील, यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी त्या मराठा आरक्षणावरची स्थगिती तात्काळ उठवावी आणि कॉन्स्टिट्यूशनल बेंचची लवकरात लवकर तजवीज करून त्या ठिकाणी आपलं मराठा आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणीसाठी घ्यावं आणि इतर मागण्यांसाठी आपण त्या ठिकाणी मास पिटिशन नावाचं, म्हणजे आपण आपल्या ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातले याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या याचिकेला सपोर्टिव्ह असणारं एक ऍप्लिकेशन आपण लाखोंच्या संख्येमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टर साहेबांना त्या ठिकाणी पाठवणार आहे की या आमच्या मराठा आरक्षणाची सुनावणी तात्काळ घेतली पाहिजे आणि जो त्या ठिकाणी स्थगिती जी दिलेली आहे ती स्थगिती उठवली पाहिजे. तर मित्रांनो, ते कशा प्रकारे पाठवायचं आहे ह्याची आपल्याला माहिती असायला पाहिजे, ते व्यवस्थित गेलं पाहिजे, कारण आपण ते सर्वोच्च न्यायालयात पाठवतोय. त्याच्यामुळं त्या संदर्भातलं योग्य ते मार्गदर्शन 1-2 मिनिटांमध्ये करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करतोय. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडं हे पिटिशन ऍप्लिकेशन आलेलं आहे. ह्या पिटिशन ऍप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अशा नावाचा पत्ता आहे आणि त्याच्या खाली तो पत्ता झाल्यानंतर त्या ठिकाणी ईमेल आयडी दिलेला आहे. त्या ईमेल आयडी supreme.court@nic.in अशा प्रकारचा तो ईमेल आयडी आहे आणि त्या ईमेल आयडीवरही आपण हे पिटिशन त्या ठिकाणी पहिली 16 पानं या पिटिशनची एकसारखीच आहे. फक्त 17व्या पानामध्ये मी एक सेपरेट पानामध्ये भरून दाखवले की नेमक्या कशा प्रकारे हे भरायचं आहे. मित्रांनो, त्या पिटिशनचं सगळ्यात शेवटचं पान 17वं पान, त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण जी काही हेन्स इट इज प्रेड म्हणजे आपण जी काही मागणी केली आहे त्या मागणीच्या खाली त्या ठिकाणी प्लेस म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन आहे. त्या प्लेसच्या ठिकाणी तुम्ही ज्या गावातले आहात त्या ठिकाणच्या गावाचं नाव लिहायचं आहे. त्याच्या खाली डेट म्हणून एक ऑप्शन आहे. डेटच्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी हे पिटिशन सही करताय त्या दिवशी ती तारीख लिहायची आहे. त्याच्याच बरोबर उजव्या बाजूला सिग्नेचर म्हणून त्या ठिकाणी सूचना केलेली आहे. तर सिग्नेचरच्या ठिकाणी तुम्ही तुमची सही घ्यायची आहे. कोणी अंगठा करणार असेल तर त्यांना अंगठा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा निशाणी अंगठा या व्यक्तीचा आहे म्हणून त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली नाव लिहिण्यासाठीही त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. तर त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव स्वच्छ अक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली मोबाईल नंबरही तुमचा जोडायचा आहे. त्याच्या खाली ऍड्रेस म्हणून पण आहे. ऍड्रेसच्या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता, तुमच्या गावचा, तालुक्याचा आणि पिनकोड त्या ठिकाणी तुम्ही घालायचा आहे. त्याच्या खाली अनेक्षर 1 आधार कार्डचा नंबरही तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि अशा प्रकारे हे जोडल्यानंतर त्याच्या ह्या पिटिशन सोबत आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही अशा प्रकारे काढून त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ अटेस्टेड करायची ती आणि सेल्फ अटेस्टेड केलेलं आधार कार्ड जे पिटिशनचं शेवटचं पान होतं त्या शेवटच्या पानाला अशा प्रकारे जोडायचं आहे आणि जोडल्यानंतर अगदी व्यवस्थित त्याची घडी घालून असे पोस्ट कार्ड मिळतील किंवा साध्या पोस्टामध्ये गेले तर असे, जेणेकरून हे ज्या पोस्ट कार्डमध्ये बसेल अशा साईजचं पोस्ट कार्ड घ्यायचं आहे आणि त्या पोस्ट कार्डमध्ये हे असं व्यवस्थित अगदी पॅक करायचं आहे आणि ते असं पोस्ट कार्डमध्ये पॅक केल्यानंतर या ठिकाणी प्रेषक म्हणून किंवा फ्रॉम अशा प्रकारे करून तुमचा पत्ता टाकायचा आणि ज्यांना पाठवायचा आहे म्हणजे द रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, न्यू दिल्ली, पिनकोड 110-001 अशा प्रकारे पत्ता टाकायचा आहे आणि यासोबत हे असं पत्ता टाकून हे तुमच्याकडे डिंक असेल किंवा तुमच्याकडे स्टिक असेल तर ते स्टिक ना अशा प्रकारे व्यवस्थित हे पॅक करायचं. हे पॅक केल्यानंतर हे आपल्याला आरपीआयडी करायचं असल्यामुळं ह्याची परत पोचची पावती आपण याच्यासोबत जोडायची. परत पोचची पावती जोडत असताना या ठिकाणी जो पत्ता तुम्ही लिहिला इथं द रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तो पत्ता इथं पुढच्या बाजूला लिहायचा आहे आणि हे रजिस्टर आपल्याला परत त्यांना पोचलेली खूण म्हणून माघारी येण्यासाठी त्या ठिकाणी जे हे पाठवतात, म्हणजे आता मी पाठवतोय तर ॲडव्होकेट श्रीरंग दत्तात्रय लाळे, ऑफिस पुणे सोलापूर हायवे, गॅरेज लाईन्स, मोहोळ
पिनकोड 413-213 अशा रजिस्टर पोस्टावर अशा प्रकारे पत्ता लिहिल्यानंतर ही रजिस्टर पोस्टाची पावती आपण जे पाकिट तयार केलंय त्या पाकिटाच्या या बाजूला अशा प्रकारे लावून त्या ठिकाणी स्टेपलरनं त्याला पिना मारायच्या आणि असं व्यवस्थित पॅक केल्यानंतर हे रजिस्टर पोस्टामध्ये जाऊन मला आरपीईडी करायचं आहे, रजिस्टर पोस्ट परत पावतीच्या पोस्टानं पाठवायचं आहे असं सांगून पोस्ट ऑफिसमध्ये ते जमा करावं आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा केल्यानंतर त्यांच्याकडून ती प्रिंटेड कॉपी येते, प्रिंटेड रिसिप्ट येते. ती रिसिप्ट तुम्ही तुमच्यासोबत घेऊन यायचे आणि ती जपून ठेवायचे, कारण प्रत्येक तालुक्यामधील जिल्ह्यामधील गावागावामधील प्रत्येक गावातून प्रत्येक पोस्टाची पाठवलेली पावती आपल्याला ती जमा करायची. आणि हे पाकिट सुप्रीम कोर्टाला मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून ही परत पावती त्यांची या ठिकाणी सही करून आपल्याला माघारी येते की बाबा हे तुमचं जे पोस्टाचं पाकिट आहे ते त्यांना मिळालं. मित्रांनो, आता मराठा आरक्षण हे अगदी मोक्याच्या ठिकाणी उभं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. प्रत्येक बांधावरच्या वंचित शोषित मराठा समाजातील बांधवांसाठी, भगिनींसाठी या आरक्षणाची फार मोठी गरज आहे आणि आपण शांततेनं अनेक मूकमोर्चे काढून त्या ठिकाणी आरक्षण आपल्या पदरात पडून घेतलं होतं. पण आता कायदेशीर लढाई आपल्याला सर्वांनी संघटित होऊन एकत्र होऊन अगदी एक दिलानं लढायचे आणि जोपर्यंत मराठ्यांना मिळालेलं आरक्षण हे शाबूत राहत नाही आणि ते कायमस्वरूपी टिकत नाही तोपर्यंत हा संघर्ष आपल्याला, तो जमीन स्तरावरचा असेल किंवा न्यायालयीन स्तरावरचा असेल किंवा प्रशासकीय स्वरूपाचा असेल, तो आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. ही खुणगाट मनाशी बांधून प्रत्येक मराठा बांधवानं, भगिनीनं गावागावामधून, बांधावरून आणि प्रत्येक गल्लीमधून लाखोंच्या संख्येनं अशा प्रकारची पिटिशन ऍप्लिकेशन सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार साहेबांना त्या ठिकाणी पोस्टानं पाठवायचे, ईमेलनं पाठवायचे आणि हे नक्की मनात ठेवून आपल्याला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबवायची नाही. मित्रांनो, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करू इच्छितो आणि लवकरात लवकर आपण लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला ही पिटिशन ऍप्लिकेशन पाठवून त्यांना आपलं प्रकरण तात्काळ सुनावणीसाठी घेऊन मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती उठवायला भाग पाडण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करायचे. आपण ती कराल या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.